ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। चला भगवद्गीता वाचूया। च्या आजच्या सत्रात आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भगवद्गीते मूलभूत तत्वे। भगवद्गीतेचा विषय म्हणजे 5 मूलभूत तत्वांबद्दलचे ज्ञान होय। सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे आणि नंतर जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन केले आहे। जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय व जे नियंत्रित असतात ते जीवात्मे होत। मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या जीवात्म्याला मूर्खच समजावे। जीव किमान आपल्या बद्धावस्थेमध्ये तरी प्रत्येक बाबतीत नियंत्रित असतो। अशा प्रकारे ईश्वर किंवा परम नियंत्रक आणि नियंत्रित म्हणजे जीवात्मे यांच्याबद्दल विवेचन केले आहे। त्याचबरोबर प्रकृती, जड प्रकृती, काळ, अखिल ब्रह्मांड आणि सृष्टीची कालमर्यादा आणि कर्म यांचेही विवेचन गीतेमध्ये करण्यात आले आहे। हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे। सर्व जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतलेले असतात। ईश्वराचे स्वरूप काय, जीवात्म्यांची स्वरूप स्थिती, प्रकृती, भौतिक विश्व म्हणजे काय व ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते आणि जीवात्म्यांची कर्मे कोणती इत्यादी गोष्टींबद्दलचे ज्ञान आपण भगवद्गीतेपासून मिळवले पाहिजे। भगवद्गीतेतील 5 मूलभूत तत्वांपैकी परमेश्वर, कृष्ण, ब्रह्म, परम नियंत्रक किंवा परमात्मा यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा, हे तत्व सर्वश्रेष्ठ आहे। गुणात्मक दृष्ट्या जीव आणि परमेश्वर यांच्यात साम्य आहे। उदाहरणार्थ भगवद्गीतेच्या नंतरच्या अध्यायात सांगितले आहे की भौतिक प्रकृतीच्या सर्व कार्यांवर परमेश्वराचे नियंत्रण असते। भौतिक प्रकृती स्वतंत्र नसून ती भगवंतांच्या आज्ञेचे पालन करीत असते। भगवान श्रीकृष्ण सांगतात की मयाध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम। ही भौतिक प्रकृती माझ्या नियंत्रणाखाली आहे, कार्य करत आहे। ब्रह्मांडामध्ये आश्चर्यकारक गोष्टी घडताना आपल्याला दिसतात। या सृष्टीमागे एक नियंत्रक आहे, हे आपण जाणले पाहिजे। कोणतीही गोष्ट नियंत्रणाशिवाय प्रकट होऊ शकत नाही। नियंत्रकच नाही असे समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे। उदाहरणार्थ एखादे लहान बालक मोटार गाडी पाहून विचार करील की ती तर घोडा किंवा इतर प्राण्याशिवाय आश्चर्यकारकपणे चालते, पण बुद्धिमान मनुष्याला मोटार गाडी मागील अभियांत्रिकी व्यवस्थेचे ज्ञान असते। त्याला सदैव माहीत असते की अशा यंत्रांमागे यंत्र चालविणारा एखादा मनुष्य किंवा चालक असतोच। याचप्रमाणे परमेश्वर हा सुद्धा एखाद्या चालकासारखा आहे। त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत असते।
पुढील अध्यायांवरून आपल्याला कळेल की परमेश्वराने जीवात्म्यांना आपले अंश म्हणून स्वीकारले आहे. ज्याप्रमाणे सोन्याचा कण म्हणजे सोनेच असते किंवा सागरातील पाण्याचा थेंब सुद्धा खारट असतो, त्याचप्रमाणे आपण जीवात्मे भगवान श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे आपल्यामध्येही परमेश्वराचे सर्व गुण सूक्ष्म रूपात विद्यमान असतात. कारण आपण सूक्ष्म नियंत्रित किंवा गौण ईश्वर आहोत. आपण अंतराळ किंवा ग्रहांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही नियंत्रण करण्याची प्रवृत्ती श्रीकृष्णांमध्ये असल्यामुळेच आपल्यात देखील आहे. ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असली तरी आपण जाणले पाहिजे की आपण परमनियंत्रत नाही. भगवद्गीतेमध्ये हे स्पष्ट करून सांगितले आहे. भौतिक प्रकृती म्हणजे काय? भगवद्गीतेत तिला कनिष्ठ किंवा अपरा प्रकृती असे म्हटले आहे. जीवात्म्याला श्रेष्ठ किंवा परा प्रकृती असे म्हटले आहे. परा असो अथवा अपरा, प्रकृती ही नित्य नियंत्रित असते. प्रकृती ही स्त्रीवाचक आहे आणि पत्नीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पतीप्रमाणे भगवंत प्रकृतीवर नियंत्रण ठेवतात. प्रकृती ही नित्य भगवंतांच्या अधीन असते कारण भगवंत प्रकृतीचे नियंत्रक आहेत. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही भगवंतांचे असले तरी त्यांना प्रकृतीच मानण्यात आले आहे. याचा भगवद्गीतेमधील 7व्या अध्यायामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. अपरेयम इस्तवन्याम प्रकृती विधी मे पराम जीवभूताम. ही भौतिक प्रकृती माझी अपरा कनिष्ठ शक्ती आहे, पण याहून श्रेष्ठ अशी दुसरी प्रकृती आहे, जीवभूतम किंवा जीवात्मे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी युक्त अशी ही भौतिक प्रकृती आहे. 3 गुणांच्या पलीकडे काळ हे शाश्वत तत्व आहे आणि प्रकृतीचे गुण व शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण व देखरेखीखाली जी कार्ये चालतात त्यांना कर्म असे म्हणतात. ही कर्मे अनादी काळापासून चालत आली आहेत व आपण आपल्या कर्मानुसार सुख अथवा दुःख भोगीत असतो. उदाहरणार्थ, मी एक व्यापारी आहे आणि चातुर्याने व कष्टाने बँकेत मी पुष्कळ रक्कम ठेवली आहे, तर मी त्या धनाचा भोगता ठरतो. पण समजा मी जर व्यापारात माझे धन गमवून बसलो तर मी दुःख भोगतो. याप्रमाणे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपण आपल्या कर्मफलामुळे सुखी अथवा दुःखी होत असतो. याला कर्म असे म्हणतात. भगवद्गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या सर्वांचे विस्तृत वर्णन दिले आहे. या 5 तत्वांपैकी ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहेत. प्रकृतीचे प्राकट्य तात्पुरते असू शकेल, पण ती मिथ्या किंवा खोटी नाही. काही तत्वज्ञानांच्या मते प्रकृतीचे प्राकट्य मिथ्या किंवा असत्य आहे, पण भगवद्गीता किंवा वैष्णव तत्वज्ञाप्रमाणे हे चूक आहे. भौतिक विश्वाचे प्रकटीकरण असत्य म्हणून स्वीकारले न जाता ते सत्य परंतु तात्पुरते समजले जाते. याची तुलना आकाशात इतस्ततः फिरणाऱ्या मेघाबरोबर किंवा धान्याचे पोषण करणाऱ्या वर्षा ऋतूबरोबर करण्यात आली आहे. वर्षा ऋतू संपल्यावर लगेच सर्व मेघ ज्याप्रमाणे नाहीसे होतात आणि पावसामुळे वाढलेली पिके वाळून जातात, त्याचप्रमाणे ही भौतिक प्रकृती काही ठराविक कालावधीसाठी प्रकट होते, थोड्या काळाकरिता टिकून राहते व कालांतराने नाहीशी होते. याप्रमाणे भौतिक प्रकृतीचे कार्य चालते, पण हे चक्र नित्य सुरूच असते. म्हणून प्रकृती ही मिथ्या नसून शाश्वत आहे. या संदर्भात भगवंत प्रकृतीचा उल्लेख माझी प्रकृती म्हणून करतात. भौतिक प्रकृती ही भगवंतांची विभाजित शक्ती आहे. जीव देखील विभाजित नसले तरी भगवंतांचीच शक्ती आहेत व भगवंतांबरोबर नित्य संबंधित आहेत. म्हणून ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे सर्व एकमेकांशी संबंधित तसेच शाश्वत आहेत. परंतु 5वे तत्व कर्म हे नित्य नाही. कर्माची फळे अतिशय पुरातन असू शकतात. आपण आपल्या कर्मफलानुसार अनादी काळापासून सुख अथवा दुःख भोगीत आहोत, पण आपण आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेने कर्मफलांमध्ये बदल घडवून आणू शकतो
आपण विविध प्रकारच्या कर्मांमध्ये गुंतलो आहोत. त्यामुळे आपण कोणते कर्म केले पाहिजे ज्यामुळे आपण कर्माच्या क्रिया प्रतिक्रियांपासून मुक्त होऊ शकतो याचे ज्ञान आपल्याला नक्कीच नाही, परंतु याचे सुद्धा वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. याला आपण एखाद्या धान्याच्या कोठीप्रमाणे समजूया. जे आपण पूर्वी भरले होते ते आधी आपल्याला मिळते व नवीन जे आपण भरू त्याचे फळ आपल्याला जेव्हा आपलं जुनं कर्मफळ संपेल त्याच्यानंतर नवीन जे आपण कार्य करत आहोत त्याचं फळ आपल्याला नंतर मिळेल, त्याची योग्य वेळ आल्यावर. ईश्वराचे स्वरूप परम चैतन्यमय आहे. जीवात्मे हे सुद्धा ईश्वराचे अंश असल्यामुळे चेतनामय आहेत. जीवात्मा आणि भौतिक प्रकृती या दोघांचेही वर्णन प्रकृती असे करण्यात आले आहे आणि दोन्हीही तत्वे भगवंतांचीच आहेत, पण दोघांपैकी फक्त जीवतत्व चेतनायुक्त आहे, दुसरे प्रकृती तत्व चेतनारहित आहे आणि हाच या दोन्हीमधील फरक आहे. जीव प्रकृतीला यासाठी श्रेष्ठ अथवा परा म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण जीव हा ईश्वराप्रमाणेच चेतनामय आहे. ईश्वर परम चेतनामय आहे, म्हणून एखादा असे म्हणू शकणार नाही की जीवात्म्याकडे सुद्धा परम चेतना आहे. जीवात्मा पूर्णतेच्या कोणत्याही स्तरावर परम चैतन्यमय होऊ शकत नाही आणि तो परम चैतन्यमय होऊ शकतो असे सांगणारा सिद्धांत चुकीचा आहे. जीव चेतनामय असू शकतो, परंतु परम चेतनामय अथवा परिपूर्ण चेतनायुक्त असू शकत नाही. ईश्वर आणि जीव यांमधील फरक भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णित केला जाईल. ईश्वर आणि जीव हे क्षेत्रज्ञ चेतनायुक्त आहेत, परंतु जीव हा त्याच्या विशिष्ट शरीराचा ज्ञाता असतो, तर ईश्वर हा सर्व प्रकारच्या शरीरांचा ज्ञाता असतो. ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असल्यामुळे त्याला प्रत्येक जीवाच्या मानसिक स्थितीचे ज्ञान असते. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. असेही वर्णन करण्यात आले आहे की परमात्मा किंवा भगवान सर्वांच्या हृदयात ईश्वर किंवा नियंत्रक म्हणून वास करतात आणि जीवात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात. जीवात्म्याला त्याच्या कर्माविषयी विस्मृती झालेली असते. सर्वप्रथम तो विशिष्ट कर्म करण्याचा निर्धार करतो आणि नंतर त्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट कर्मफलांमध्ये अडकून पडतो. ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा एक विशिष्ट प्रकारचे शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो. जीव याप्रमाणे देहांतर करीत आपल्या पूर्व कर्मांची फळे भोगीत असतो. जीवात्मा जेव्हा सत्वगुणामध्ये स्थिर होतो किंवा स्थिर वृत्तीने स्वतः कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो, तेव्हा तो कर्मामध्ये बदल घडवून आणू शकतो आणि खरोखरच अशा रीतीने तो आपले पूर्व कर्म बदलू शकतो. यावरून सिद्ध होते की कर्म हे शाश्वत नाही. म्हणून आम्ही म्हटले आहे की ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म या 5 तत्वांपैकी 4 तत्वे शाश्वत आहेत, परंतु कर्म मात्र अशाश्वत आहे. परमचेतनामय ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात हेच साम्य आहे की ईश्वर आणि जीव दोघांचीही चेतना दिव्य आहे. जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते ही कल्पना चुकीची आहे. चेतनेचा विकास विशिष्टपणे परिस्थितीमध्ये प्राकृतिक संमिश्रणाने होतो या सिद्धांताचा भगवद्गीता स्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे रंगीत काचेमधून प्रकाश परिवर्तित केल्यास तो विशिष्ट रंगाचा भासतो, त्याप्रमाणे चेतना ही जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन विकृत होऊ शकते, पण ईश्वराची चेतना भौतिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकत नाही. श्रीकृष्ण सांगतात की मयाध्यक्षेण प्रकृती. ज्यावेळी ते भौतिक जगामध्ये अवतार घेतात त्यावेळी ते भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाहीत. त्यांच्यावर असा प्रभाव पडत असता तर भगवद्गीतेसारख्या दिव्य विषयाबद्दल त्यांना बोलताच आले नसते. जोपर्यंत कोणी भौतिक वातावरणामुळे प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त होत नाही
तोपर्यंत तो दिव्य जगताविषयी काही प्रतिपादन करू शकत नाही. म्हणून परमेश्वर भौतिक वातावरणामुळे प्रदूषित होत नाहीत. सद्यस्थितीमध्ये आपली चेतना भौतिक गुणांमुळे दूषित झाली आहे. भगवद्गीता आपल्याला जड प्रकृतीने प्रभावित झालेल्या आपल्या चेतनेचे शुद्धीकरण करण्यास शिकविते. शुद्ध चेतनेमध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कर्मे परमेश्वराच्या इच्छेनुसार होतात व त्यामध्येच आपल्याला आनंद प्राप्त होतो. आपली सर्व कार्ये थांबवण्याची अजिबात गरज नसून उलट या कार्यांमध्ये शुद्धीकरण करणे आवश्यक आहे आणि असा विशुद्ध कार्यांनाच भक्ती असे म्हणतात. भक्तियुक्त कर्म सर्वसाधारण कर्मांप्रमाणेच दिसतात, पण खऱ्या अर्थाने ती दोषपूर्ण नसतात. एखाद्या अज्ञानी मनुष्याला वाटते की भक्त सामान्य मनुष्याप्रमाणेच कार्य करीत आहे, पण अशा अल्पबुद्धी मनुष्याला माहीत नसते की भक्त किंवा भगवंतांची कार्ये ही अशुद्ध चेतनेमुळे किंवा जड पदार्थांमुळे प्रदूषित झालेली नसतात. भक्त आणि भगवंत त्रिगुणातीत आहेत, परंतु आपण जाणले पाहिजे की सद्यस्थितीत आपली चेतना दूषित झाली आहे. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. आणि त्याचप्रमाणे मी एक छोटीशी एक क्विज सारखं तयार केलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला सगळ्यांना पाठवीन. मग ती तुम्ही आपल्या सवडीनुसार सोडवा. त्याच्यात असेच प्रश्न दिले आहेत की श्लोकांमधून आपल्याला शोधायचं आहे की भगवद्गीतेचं कुठलं तत्व या श्लोकात सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा श्लोक बघितला, जसा की आता मी उघडल्यावर हा श्लोक आला आहे, स्वधर्मपि चावेक्ष्य न विकिमुत पर मे तुम परहसी धर्म्यादि युद्धाश्चेयान्यक्षत्रियस्य न विद्यते. याचं ट्रान्सलेशन आहे, क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. तर आता या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मेन म्हणजे क्षत्रिय कर्माविषयी सांगतात की क्षत्रिय या नात्याने युद्ध करणं हेच तुझं कर्तव्य आहे. तर हा श्लोक आपल्याला कर्माबद्दल सांगतो आहे. 5 तत्वांपैकी जीवाची कर्म या बद्दल सांगत आहे. असेच आपल्याला मी काही श्लोक देईन, त्याचं त्याचं अनुवादही देईन आणि आपल्याला ओळखायचं आहे की 5 तत्वांपैकी कुठल्या तत्वाबद्दल या श्लोकात बोलतो आहे. ठीक आहे. हरे कृष्ण.